शेअर बाजाराला अंधारात ठेवून मोठ्या प्रमाणात रोखे खरेदी विक्रीचे व्यवहार करणारं रॅकेट नागपूर पोलिसांनी उद्ध्वस्त केले। रोखे खरेदी विक्री किंवा यासंबंधीचा व्यवहार करायचा असेल तर यासाठी शेअर बाजारात नोंदणी करण्याशिवाय डीमॅट खातंही असणं गरजेचं आहे। मात्र या सर्व नियमांना बगल देत हा गोरखधंदा नागपूरमध्ये सुरू होता। तब्बल 2500 कोटींचा हा व्यवहार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। फक्त रोखे खरेदी विक्रीच नाही तर इतर साहित्याचा वस्तूंचाही यातून मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याने शेअर बाजाराच्या तुलनेत समांतर व्यवस्था निर्माण झाली होती। मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कर चुकवेगिरीमुळे सरकारचंही नुकसान होत होतं, पण या माध्यमातून कृत्रिम महागाईही होत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत होता। एव्हरी शेअर ट्रान्झॅक्शन जे होतं त्याच्यासाठी तुम्ही रजिस्टर्ड ब्रोकर असायला पाहिजे आणि तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असायला पाहिजे, पण या केसमध्ये आम्हाला हे दोन्ही गोष्टी नाही दिसल्या। तर इथे कुठेतरी इलिगॅलिटी बोथ अर्जदार आणि गैरअर्जदार करत होते। आम्ही मग त्याची थोडी अजून माहिती काढली, काही इन्व्हेस्टिगेशन्स केलेत आणि तेव्हा आम्हाला कळलं की नागपूर हा खूप मोठा हब आहे डब्बा ट्रेडिंगसाठी। आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील एकूण 10 व्यावसायिक प्रतिष्ठानांवर धाडी टाकून 20 आरोपींवर गुन्हे दाखल केले। यापैकी 13 आरोपींना अटक झाली असून उरलेले 7 फरार आहेत। यापैकी L7 या समूहाचा मालक रवी अग्रवाल सध्या इंग्लंडमध्ये आहे। या कारवाईत पोलिसांनी 13 संगणक, 5 लॅपटॉप, 8 टीव्ही संच, 5 लाख रुपये रोख आणि इतर काही साहित्य, कागदपत्र जप्त केली आहेत। नागपूरमधला हा गोरखधंदा महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड सोबतच उत्तर प्रदेशातही फोफावला होता। छत्तीसगडचे पण क्लायंट्स आहेत आणि मध्य प्रदेशचे पण क्लायंट्स आहेत। तर हे सगळे आमच्या कालच्या रेट्सच्या एव्हिडन्समध्ये आले आहेत आणि काल रात्रीपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती जिथे आम्ही 9 ऑफेन्सेस रजिस्टर केले आहेत। एव्हिडन्स म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स भरपूरसं मिळालंय आम्हाला, जिथे काही इलिगल सॉफ्टवेअर यूज केले जात होते। या प्रकरणाचा तपास आयकर विभाग, ईडी, सेबीही करत आहे, त्यामुळे यातून अजूनही काही धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे। नागपूर पोलिसांची कारवाई फक्त शहरातलीच नाही तर राज्याच्या इतिहासातली सर्वात मोठी कारवाई म्हटल्यास चूक ठरू नये। या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना आता अटक केली आहे, पण महत्त्वाचे पुरावे देखील जप्त केले आहे। पण पोलिसांची खरी परीक्षा ह्या पुढेच आहे, कारण जप्त केलेल्या कागदपत्रांना काय माहिती निघते यावर या पूर्ण प्रकरणाचं भविष्य अवलंबून आहे आणि त्यामुळे या पूर्ण कागदपत्रांचा योग्य तपास व्हावा हेच आता अतिशय महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकचा, अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।